गाडच्या पास करला आता ना फोनच करावा लागेल मला. केव्हाची वाट पाहतो पण अजून काही नाही, काय आलंच नाही. हॅलो. अरे चाल ना, मी तयारी करून बसेल आहे. हां तू केव्हा येतो? अरे केव्हाची वाट पाहत आली, लवकर ये ना. हां लवकर तू हात पाहिजे, ये लवकर कपडे घालून. हां गाडी घेऊन ये. काय काय कुठं चालले? ते बास करणार मी चाललो थोडं बाहेर. कुठं? येतो सायकडे जाऊन. काला थोडं काम निघाल त्याचं, मग त्याला जोडी नाही कोणी, मग येतो. तुम्ही ना घरात तुमचं पाऊलच राहत नाही पा. काय चाले उठले का सायकलला? काय काम आहे आता तिकडं? अरे आता जा, कोणी आता जोडीदार येतो मावाला, तुला चांगलं माहिती आहे ना. जनावरांचे काम पाच हे पाच सोडून आणि चालली त्याला निघाली. काय मोटरसायकल झालं काय टाइम लागेल? मी काहीच काम नाही करणार तुम्हाला सांग. अर्धा तासात जाऊन येतो आम्ही. काही आणायचं सायकडून मला सांग. अर्धा तासच हे करते आणि दिवसभर जाऊन बसा त्या. नाही एवढा टाईम नाही थांबणार मी. बरं काय आणायचं सायकडून मला सांग. मला आईस्क्रीम आणा खायला, लय गरम होऊन राहिले. आईस्क्रीम आणू का? फॅमिली पॅक आणा मोठा, फॅमिली पॅक आणू मोठा? 400 रुपयाचा. एवढा? मग ते काव काव पार गाणं घातला ग तो. 400 रुपये फॅमिली हे आणायचं म्हटलं, विचार कर बरं. अहो 2 दिवस खाईल मी, फ्रीज मध्ये ठेवील, काय नाही होत त्याला. आवरा हे तळायचं नाही ना? ना फ्रीजर मध्ये वरच्या याच्यात ठेवलं काय होत नाही. आवरा. हा काय हा आईला पण जाऊ दे, पण एकही दिवस मला तू असं बिन येता येऊन देत नाही ना. कुठं निघालो का काही ना काही सांगणार तू आणायला. मग आपण कासाठी पैसा कमी खायसाठीच कमी नाही खायसाठी चालले मला, आणि मग पण आपल्या पोरायचं परपंच करावं लागेल ना आपल्याला. थोडं चिकाटीने वागायचं. ये नाही समजा तुला काय अडचण, नुसतं खाऊन घ्यायचं. अहो तुम्हाला सांगते, मा बापाच्या घरी होते ना, हा मा म्हातारा आहे ना, मला रोज येताना आईस्क्रीम आणायचा. तू नाही तो आपाचा द्यायचा ना, नावही काढू नको मापुढं. तुला एकच सांगतो, तुला माहिती आहे ना मला राग येतोय. तुम्हाला सांगते, उन्हाळा चालू झाला का मा बाप आहे ना, मला येताना ना रोज आईस्क्रीम आणायचाच. चोकोबार रोज घेऊन यायचा. हा काय हा बरं बरं. पण तुमच्या इकडे आल्यापासून आहे ना, ना आईस्क्रीम भेटा ना थंड काही भेटा ना लस्सी भेटा ना ताक भेटा ना. तुला मसाला ताक आणू का? मसाला ताक हा आणा. हा ताक आणा, फॅमिली पॅक आणा. 1 लिटर आणतो मसाला ताक. हा आणा. जेवणाबरोबर संध्याकाळी चांगलं पिता येईल आपल्याला. हा. हा याला भास्करला फोन केला, अजून काय आहे ना काय माहिती. बरं तू कुठं जाऊ नको. आता मी कायला मरायला कुठं जाते? इकडेच घरात मरेल राहते मी. जनावराला चारा पाणी कर फक्त. हा, बाई काय करू नको. मग तिकडून आलं मी पाणी बिणी पाहिजे. हा सोडू नको त्याला बरं का, तुला ओढतील ते परापरा. नाही बाय, त्या गायीने मला त्या दिवशी उचलला असतं बाय. हा ती गायला आवड आहे आपल्याला. मग जा मग तुम्ही. आपण तो भास्कर नाना येतोय ना, तो आल्याशिवाय कसं काय जाता येईल? खाओ, तुम्हाला यायला किती वेळ लागेल मग? आता तुला चांगलं माहिती आहे त्या भास्कर नानाचं कसं आहे. ते जर माणूस घेऊन गेला ना, हा तर त्याला तमाशाची लय आवड आहे. हा ते भास्कर. हा ते तमाशाच्या बाया पाहिल्याशिवाय, तमाशा पाहिल्याशिवाय ना हा. त्याला निघूच वाटत नाही. हा मग आता ते मला सांगा चालेल म्हणजे आता तो कंप्लीट 12 वाजवणारच रात्रीचे. म्हणजे तुम्ही तमाशा पाहणार? मग आता मला गाडी राहील का यायला? हा ते बरोबर हा आहे. आत्याच्या गाडीवर चाललो ना मी, हा मग त्याच्या संगच यावं लागेल. मग काय 12-1 वाजतीलच मला यायला. बरं जाऊ द्या, 12-1 वाजून तर अख्या रात राहा तिकडं, मला काही गरज नाही. हा हा. फक्त काय करा, येताना आधी मला फोन करा तिकडूनच का मी येतोय म्हणून. तिकडून निघालो का? हा हा तिकडून निघालो फोन कर ना. हा म्हणजे तू कसं, जागी राहशील का? हा जागी राहायसाठीच म्हणते मी. म्हणजे मला फोन आल्या मला जागी, हा. नाही तर तुम्ही आले बशाल दरवाजा ठोकीत, शांती शांती. तुम्हाला माहिती माझी झोप कशी. हा तिथं जनावरासारखे एकदा पडले हो, आणि मग तो वरून रेल्वे गेली तरी तू उठायची नाही. म्हणून म्हणले आधी फोन करा मला. एवढं मी जवळ राहते, उठ उठ म्हणतो तरी उठत नाही तू. तुमचं काय, तुम्ही रोजच उठवीत राहते. आणि मग आला का? बरं येऊ शांत. हा जा जा. अय हा चल ना. अरे तो आले कवाची वाट पाहतोय. हा चल चल चल. पोचल्यावर फोन करा बरं का. हा पोचल्या फोन करतो, निघताना फोन करतो. हा, बरं. हा हा. जनावराकडे लक्ष राहू दे. बेस. चल येऊ का शांत? जागसूच झोप जरा, रात्रीचा टाइम राहतोय. हा हा हे दारुडे गुरुडे. जाऊ का म्हणायचं का येऊ का? हा जाऊ का म्हणायचं? चाल बाबा, तो मुळे मला या एक तर बायकोला सोडू वाटत नाही, पण आता तुही दोस्ती मावाली. अरे पक्का बसला का? अरे बसला रे भाऊ, चालला. दडू का? हा जा जाऊ, तुला तमाशाच पाहायचं ना आता. चल बाबा. चला आता आहे ना, हे गेले. आता आहे ना गंगाराम भाऊजींना फोन करते. हॅलो. हॅलो. हा गंगाराम भाऊजी. हा बोला की वहिनी. अहो तुमचे मित्र गेले गावाला आज. काय म्हणतात? हा
गेले का? हा बरं झालं वहिनी. मी तुम्हाला म्हणलंच होतं ना, हा तुम्हाला एक दिवस मी पार्टी देईन. हा मग त्याच्यासाठीच फोन केलाय मी. म्हणले आज कोणी नाही घरी तर गंगाराम भाऊजींना तरी फोन करावा. मग ठीक आहे वहिनी, हा तुम्ही एक काम करा. हा तुम्ही आहे ना आता घरात नका थांबू. बर तुम्ही आपल्या घराच्या समोरचं ते वावर आहे का नाही, हा हा त्या वावरात थांबा. आलोच मी तिथं. बर तिथं येते का मग? हां हां, बर बर चांगली पार्टी द्या बरं का काची तरी. तुम्ही काळजीच करू नका. हा एकच नंबर पार्टी. बर बर चालेल चालेल. ठेवू का मग? हां हां. चला आता आहे ना पाहू गंगाराम भाऊजी काय पार्टी देते. जाते आता तिथं खालच्या वावरात थांबा म्हण. चला आता आहे ना दरवाजा लाविते आणि जाते. आईला भाभे तर आज गेलाय बाहेर. तू काय पण म्हण, माझा आहे ना ह्या भाभ्याच्या बायको लय डोळा आहे. कधीपासून डोळा आहे. जसं बाब्याचं लग्न झालं तसा बाब्या बायकोला गावात घेऊन आला तसा माझा डोळाच आहे तिच्या. लय मला म्हणायची भाऊजी पार्टी द्या पार्टी द्या. आज हिला अशी पार्टी देतो ना, ह्याला तिनं पण म्हणलं पाहिजे आयुष्यात अशी पार्टी मला कधीच कोणी दिली नसेल. मी पण आहे ना आज वेळेचा आणि संधीचा फायदा साधून घेतला पाहिजे. चला वाट तर बघत बसली असेल आपली मस्तपैकी. तिला मी म्हणलोय घरात थांबू नको, इकडं वावरात येऊन बस. वावरात बसली असेल ती. हे गंगारामला कधीचा फोन केलाय अजून आले नाही. एक तर कसं आहे, हे जर आले ना पार्टी राहील आणि सगळंच राहील. आले का गंगाराम? हां मग काय, तुमची कधीची वाट पाहत होते. नाही जरा उशीरच झाला बरं का. कधीची इकडे कागद टाकून बसले. हा का? मला बी लय आतुरता लागली. पाहू गंगाराम भाऊजी काय पार्टी देते अशी. नाही नाही पण तयारी चांगलीच करून ठेवली. हा मग इकडे आता कसं वावरामध्ये खाली खडे खुडे ना हां पण पोचायला नको म्हणून. म्हणून का? हा अरे वा मस्त मस्त. पण वहिनी हा बाबूराव नेमका गेला कुठं? अहो ते म्हणत होते ते भास्कर नाना नाही का हां हां. त्यांच्या सोबत गेले. ते म्हणत तमाशाला का काय असं म्हणत होते बाई जायचे. म्हणजे तमाशाला? हा आणि भास्कर नाना सोबत गेले असं म्हणताय? मग ते भास्कर नानाला किती आवड आहे तुम्हाला माहिती आहे ना. हो भास्कर नानाला आवड नाही, मग ह्या बाब्याला आवड आहे. काय सांगा त्या हां हां. म्हणजे यांना तमाशा पाहायची आवड आहे. मग तमाशा कुठं आहे असं नुसतं समजलं हा की त्या भास्करला फोन करायचा, बोलवून यायचं. कारण ह्याला गाडी चालवता येत नाही. हा त्यांना गाडी नाही येत चालत. हा म्हणून भास्कर नानाला बोलवायचं. हा आणि भास्कर नानाच्या नावाखाली आहे ना हा यो तमाशा बघायला जातो. हा का हा बाई मला म्हण त्या भास्करला लय तमाशाची आवड आहे आणि त्याच्या सोबत आहे ना जोडीदार म्हणून चालले हा का? असं सांगून गेले मला. वा वा वा. म्हणजे भास्कर नानाचं नाव आणि ह्याचं गाव. हा तुमचं लहानपणीचा मित्र आहे ना ते, हा त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. नाही मला माहिती आहे. पण वहिनी हा मला काय म्हणायचंय, हा तुम्ही आहे ना दिसायला एवढं सुंदर, हा 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 चांगलं घराण्यातल्या, हा ह्या बाब्या बरोबर कसं काय लग्न केलं तुम्ही? अहो आता काय सांगा त्या मा बापानी शेतकरी मा बापाला पहिल्यापासून शेतीची लय आवड. हा शेतीची आवड. हा, मग त्यांची काय शेतीच पाहिली बापानी. नाही तुम्हाला सांगते भाऊजी माझं एवढं शिक्षण वयले 15वी वयले माई. हा मग तीच विचार करतो मी. हा हा बाब्या अंगठा छाप हा. आणि ह्याला अशी कशी काही शिक्षणवाली बायको भेटली. पण मग कसं आहे आता आईबापाच्या पुढे जाता नाही येत. मग दिसायला एवढं काही खास नाही आहे. पण मग म्हणले जाऊ दे मरू दे बरं आहे आता काय. म्हणजे बापाने दिलं म्हणून तुम्ही लग्न केलं म्हणायचं. हा अहो माझा बाप लय डेंजर आहे, त्यांच्या पुढे नाही जाता येत मला. हा का? हा अहो वहिनी हा तुम्हाला एक सांगू मी, हा 101 पोरी येऊन गेले हा हा ह्या बाब्यासाठी, हा ना. पण एका पण पोरीनं त्याला पसंत केलं नाही बघा. काय सांगत आहे. हा हा. कोणत्या माकडाला खरं पोरगी देत होतं? आणि ते तर मला म्हण एवढे मागणे आले ना हं. तर एका पोरीला म्हणून मी पसंत नाही केलं असं मला म्हणत होते. हा बाब्या हा असं म्हणला? हा म्हणजे बंदर के हात में अंगूर अशी तर झाली ह्या बाब्याची. फक्त मला ते तुला जावं मी पाहिलं हा तशी तू मा नजरात बसली ना लगेच पसंत केलं म्हणून मी तुला. हा वहिनी तुम्ही आला म्हणून त्याचं नशीब फळफळलं, नाही तर कोण त्याला पोरगी देत होतं? तुम्हाला गावातली आमच्या गोष्ट सांगतो. हा
आमच्या त्या खालच्या गल्लीमध्ये ना 2 पोरी आहेत. हा हा त्यांच्या मागे लागायचा. हा 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 म्हणायचा मला तू आवडते, मला तू आवडते. हा का ही एकदा पोरींच्या आईनेच आहे ना याला चपलीनं बदलला होता. काय सांगत हा मग तिथनं हा गावात जास्त फिरत नाही, माहिती आहे का तुम्हाला? मग येत मला त्यांनी सांगितलंच नाही कधी. कसं सांगेल, सांगितलं असतं तर इज्जत गेली असती. आता त्यांना येऊ दे ना, विचारिते ना मी. हा म्हणजे बायांचा मारही खाल्लाय का यांनी? हा मग अहो बायांचा म्हणजे चांगले त्या पोरींच्या आयांचा मार खाल्लाय त्याने. बाई काय माणूस लापाटे. हा बघा मग कसा आहे बाबी आहे. पण तुम्हाला सांगते इतका जीव आहे ना त्यांचा मामध्ये, सारखं चिटकेल राहत. हा, का जीव राहणार नाही. आता एवढी सुंदर बायको भेटली. हा. हा आता चांगल्या सुंदर बायकोला सोडून कोण लांब राहील का? हा ते बरोबर आहे, पण तुम्हाला सांग का भाऊजी, हा ते ना मला सारखं चिटकत आहे, पण मला एवढं पटतच नाही हो. नाही पटत. आता तुमचं पहा बरं, तुम्ही किती छान आहे दिसायला, मस्त गोरे पान आहे की नाही. हा पण ते मला ना पटत नाही. पण आता काय आहे, असं जाऊ द्या असू द्या. तुम्हाला पार्टीसाठी आलो होतो खास मी. हा, जे काम करायचंय तेच राहिलं आणि भलतंच बोलणं चाललंय आपलं, ते जाऊ द्या. तुम्ही मला आधी सांगा पार्टी काय देणार आहे तुम्ही. नाही पार्टी मी सांगणार नाही, हा. तुम्हाला डायरेक्ट पार्टी देणार आहे. पण हा. तोपर्यंत आहे ना तुम्ही मस्तपैकी डोळे झाकायचे. मी जोपर्यंत डोळे उघड म्हणत नाही हा. तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. तुमचं जसं आमचं लग्न झालं तसं तुमचं चाललंय. वहिनी तुम्हाला लय भारी पार्टी द्यायची, लय भारी पार्टी द्यायची आहे, म्हणून म्हणले आज आहे ना पार्टीच करून टाकू. पाहू भाऊजी मला काय एवढी वस्तू आणताय पार्टीसाठी. तुम्ही फक्त डोळे झाकाव. बरं बरं जा किती जा किती. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत उघडायचे नाही डोळे. काय बरं चालेल चालेल. हा पाहिजे तर पदर घ्या डोळ्याला लावून. हा 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 घ्या. चिटिंग करायची नाही बरं का. नाही हो भाऊजी, हे बघ काहीच दिसत नाही साडीमधून. नक्की दिसत नाही ना. नाही नाही हा नाही दिसत नाही दिसत. आज वहिनीला पार्टी द्यायची. एकच नंबर पार्टी अशी देतं ना. जरा थांबा बरं का. झालं का भाऊजी? काय करू एकच मिनिट पार्टी देतोय वहिनी तुम्हाला. कोणती वस्तू आणली भाऊजी माझ्यासाठी? हा कोणती वस्तू आणली? वहिनी कसं आहे माहितीये का, हा. तुमच्यासाठी अमृत आणलेलं आहे. अमृत. अमृत? हा डोळे उघडा आता. उघडू का? हा उघडा. हे का अमृत आहे अमृत. काय अमृताची पार्टी देऊ राहिली भाऊजी? मला वाटलं काही सोन्याची वस्तू आणली काय तुम्ही, हा वहिनी का काही मला हॉटेलला जेवायला नेते का काय असं वाटलं. हा, जेवण काय तुम्ही आत्ता म्हणला तरी तुम्हाला मी जेवण सारेन. हा आणि ना? वस्तू काय म्हणताय, वस्तू तुम्ही म्हणाल ते घेऊन देईन. पण ही पार्टी आहे ना हा. आयुष्यात कधी कुणाला भेटणार नाही अशी पार्टी आहे. म्हणजे असं हे अमृत कुठून आणले तुम्ही? हे अमृत हो काय सांगू, हे अमृत आणण्यासाठी मी कैलास पर्वतावर गेलो होतो वहिनी. हा का? हा बरं, पाहू मग द्या मला ठीक आहे थोडं. तुम्हीच घ्या. ही तुमच्यासाठी आहे सेपरेट. घ्या. बाई या अमृत म्हणते तुम्ही, पण याचा तर वास येतोय हो. वहिनी हा हे अमृत आहे ना हा पहिल्या दाराचं अमृत आहे. पहिल्या धारेचं? हा जसं आपण गायचं कसं दूध काढतो हा 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 पहिली धार येते का नाही, हा तसंही पहिल्या दाराचं अमृत आहे. हा ना? ही जर तुम्ही अमृत पिला ना हा तर तुम्हाला स्वर्गातले सगळे देव दिसतील. हा का? हा मग ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती लक्ष्मी सगळे दिसतील तुम्हाला. हा हा मग देवांचं दर्शन होईल वहिनी तुमचं. तुम्ही पेले कधी? मी एकदा पिलो होतो. हा ना? हा प्या ना मग आजही बी. नाही तुम्ही तर पहिले पिया हा हा मग मी पितो. बरं बरं. सावकाश प्या. भाऊजी हा हे लय चरका मारित आहे हो. हा, चरका लागतं ना हा. तेव्हाच तर देव दिसते. हा का? हा हो वहिनी वाया घालू नका. हो हे आणण्यासाठी जवळ जवळ आहे ना मी 30,000 रुपये खर्च करून गेलो होतो. हा का? हा मग पिऊन टाका तेवढं. भाऊजी एवढं तुम्ही प्या ना आता. नाही नाही तुम्ही प्या हो, मी पितो. माझ्याकडे आहे अमृत अजून शिल्लक. लय कडू लागत आहे हो. हो भाऊजी. कडू तर खरं भारी असतं. अहो पण दुसरी पार्टी द्यायची नाही हे काय? हा, दुसरी पार्टी तुम्ही कधी पण मागावं देतो मी. हा हा बरं आता हे तुम्ही घेता का थोडं? तुमची इच्छा आहे का? हा घ्या मग घ्या. मी घेतोय बघा. कडू लागत नाही वहिनी नुसतं असं धरायचं. हे असं आहे बघा. भाऊजी हा पण याने तर मला थोडं असं काय होतंय? चक्कर आल्यावानी झालंय हो. चक्कर आल्याने हा हो चक्कर नाही येत.
हा. तुम्ही वर डागात बघा, डागात तिकडे देव दिसतात का बघा, हा. दिसतंय का? नाही नाही. लांब आहे हो जरा तुम्हाला. ते तेवढं अमृत तुम्ही थोडं ठेवलं ना, हा. त्याच्यामुळे लांबचं दिसायला झालंय. नाही तर ना तुम्हाला साक्षात देवांचं दर्शन झालं असतं. भाऊजी काय म्हणता वहिनी? हे संपलं का हो ते अमृत? अमृत अमृत नाही आहे ना, थोडं आहे. आहे का? थोडस द्या बरं अजून. तुम्हाला प्यायचं आहे का? तसं ह्याच्यात पण एवढं अमृतच घेऊन आलेलं आहे मी. हा ना. हा, हे प्युअर अमृत आहे. घ्या. बस बस बस. हायला म्हणजे आपला डाव साधला म्हणायचा. हळू हळू. भाऊजी हा, थोडं देता का मला अमृत? अमृत हा वहिनी या गलासातच आहे. ही तर पहिलं संपवा. गंगाराम मग हाय बरं. चढली वहिनीला बहुतेक. तुला सांगते गंग्या, गंग्या हा हायला. मला ना माझा नवरा आहे ना हा, अजिबात आवडत नाही. आवडत नाही. मला आहे ना जेव्हा तू आला हा आमच्या घरी, हा तू माझ्या इतका मनात बसला ना, तुला सांगते. हा, मी मनात बसलो. हा. अरे वा. तर त्या दिवसापासून आहे ना मला आहे ना गंग्या, हा, मला तू आहे ना आवडायला लागला. मी आवडायला लागलो. मग तुला सांगते, मी त्या दिवशी नाही का तुला हो हो हो. फोन केला. हा, सरळ सरळ बसा. तुला त्या दिवशी फोन केला ना? हा, केला केला केला. केला ना. हा हा. काय म्हणले मी? पार्टी पाहिजे, हा? काय म्हणले सांग? पार्टी पाहिजे म्हणल्याला. हा, मग तू मला काय म्हणे? पार्टी देतो म्हणलं की मी. हा. मग आजची पार्टी कशी काय झाली? आजची पार्टी ना, हा, हे आणलं ना तू अमृत. अमृत हा, एकच नंबर होते. एकच नंबर ना. एकच नंबर. पण कसं आहे वहिनी, हा एक बोलू का आता? हा हे अमृत पाजलं हा म्हणून तर मनातलं सर्व काही खरं बाहेर निघालं. हा. हाय का ना? तुला सांगते गंग्या, हा मी आहे ना, हा मी कधीच खोटं नाही बोलत. हा. मी आजपर्यंत सगळं खरंच बोलत आले. नाही, पण खरं बोलत आला, पण आताशी खरं सांगितलं मला. इतक्या दिवस मी येतोय जातोय पण मला खरं सांगितलंच नव्हतं. तुला एक सांगू का? हा, आता मला आहे ना लय झोप येते. नाही झोपायचं नाही. नाही झोप येते ना. हा. मी आहे नाही तर मला चिटकून राहा मस्तपैकी. झोपू कमी. हा, नाही झोपू नका आता. या तर संधीची वाट बघत होतो मी, कवा मला असा चान्स मिळतय. काय म्हणलं का गंग्या? हा, काय बोलला का तू? नाही नाही काय बोललो, जसं तुमचं माझ्यावर प्रेम आहे, हा आहे का ना, हा. तसं माझं सुद्धा प्रेम आहे. मग आता त्या प्रेमाचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे ना. मला आहे ना गंग्या, हा, मला लय भूक लागली. भूक लागली. मला जेवायचंय. जेवायचे हा. आत्ता? नाही जेवण करू बरं का आपण. कसं आहे, जेवायला जाऊ आता. इथं कोण नाही, थोड्या वेळा नाही ना आपण मस्तपैकी हॉटेलला जेवायला जाऊ बरं. थोड्या वेळानं. वहिनी, हा आता वहिनी म्हणण्यात अर्थ नाही, हम्म. खरं ती बोलतो. हम्म. आता डायरेक्ट शांता म्हणतो. हम्म. मी एक सांगू का, काय त्या बाब्यामध्ये ठेवलंय? हा, तू आहे ना जशी लग्न करून गावात आलीस हा तशी तू माझ्या मनात बसलीस बघ. हा. आणि काय त्या बाब्यापाशी राहते तू? बाब्या? हा, कोण बाब्या? अगं तुझा नवरा ते लग्न करून तुला घेऊन आलेला. बाबूराव. हा, राव होय. हा, त्याच्यापाशी आहे ना तू कशाला राहते? तू माझ्या बरोबर माझ्या घरी चल, तुला फुलासारखी सांभाळीन मी. तो बाब्या गेला उडत. शांते, हा तू एक काम कर, इथं नको पडू. हा. हे जे आपल्याला काय करायचं आहे ना ती माझ्या घरी करू. तू उठ, काय- चल बरं माझ्या घरी. काय करायचं? अगं हे बघ, तुझं आणि माझं प्रेम आहे ना, हा. मग घरी गेल्यावर बघू आपण. तू उठ, चल पहिलं माझ्या घरी. आता कोणाच्या घरी? माझ्या घरी. तुझ्या घरी? हा, चल चल तू शांती माझ्या घरी. उठ उठ नीट सावकाश. अरे 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 अरे. तुम्हाला म्हणले ना गंग्या, काय रे शांते? मला उचलून घ्या, कडे हो घ्या मला. गंगा काय रे? मला उचलून घ्या तुम्ही. उचलून घेऊ का? हा. काय झालं?
शांत काय झालं का डोकं दुखतंय. हो हात काढ का तू कोण आहे? कोण आहे बघ आता तू. कोण आहे? काय झालं काय झालंय अगं तो नवरा आहे मी नवरा? हा बाबूराव आहे ना काय झालं काय तुला बाबू? हा काय झालं कोण बाबू तू? तो नवरा आहे मी नवरा? हा हा मी नाही ओळखीत. म्हणजे ओळखत नाही होय, तुला ओळखत नाही ती. का बरं? आणि तू काय म्हणतो तिला मी तुझा नवरा आहे म्हणून? का बरं ओळखत नाही काय डोकं दुखू राहिले का ताप आलाय का अय गंगा, हा हा माणूस कोण आहे? हे बाबूराव. बाबूराव. हा इड कशाला आला तू? म्हणजे इड काय काम आहे त्याचा? होय, इथं कशाला आला बाबा? गंगा काय केलं रे कुठं काय? दारू पाहिजे का माझ्या बायकोला कोणी? मग हाय मग माझी बायको अशी कधीच करीत नव्हती ना हा, डोकं दुखतं डोकं. म्हणजे हे डोकं दुखतं. म्हणजे क्वार्टर कोण आणून ठेवले? ही पहिलीच पडलेली आहे. पुढे ये ना हा पहिलीच पडलेली. तू हात काढतो बाजू सरक बाजू आणि ती पडेल ना इकडं. हे काय बिदार तुला सरक हा अय, सरक बाजू सोड. हाय ठाकडा गेल तावल्या अय, येडा बारा करू राहिली काय हे कोण आहे? होय कोण आहे म्हणजे तुला ओळख येत नाही का हा, शात के येडा पाण्यात दारू पाहिजे घे ना मला सांग तुला दारू पाहिजे घे ना कोणती दारू? म्हणजे क्वार्टर कशी काय इडं कोणती क्वार्टर? म्हणजे मी त्या बास करणारा सांग गेलो तू तो येऊ ते केले त्याच्या बरोबर हा माझा गंगे. तो आला हा, म्हणजे याच्या संग मला जायचंय पुढं याच्या घरी. आणि मी काय करायचं हं? मी काय करायचं मी तुला ओळखीत नाही. नाही नाही. तू आता उतरले ओळखशील तवर नाही ओळखायची तू दारूच पिली मला वाटतं हा गंग्या हा. अरे पण असं नाही करू बाय वाचल दारू पाच रे कोणी दारू पाजली बाबूराव? लाज लाज ऐकली होय, दारू नाही हा, पाजली. हा. माझं मी पाण्याची बाटली घेऊन आलो होतो फक्त. कोणला पाणी प्यायला मी चाललो होतो घेऊन मला. मी दारू नाही पेले. मग काय झालं काय तुला मग अमृत पेले. अमृत. काच अमृत होतं अमृत आहे हा काय अमृत आहे की पहिल्या धारेचं आहे ना. हा ऐका तोंडाचा वास येऊ राहिला तो बरा बरा हाट. काय करा हा अरे तू मित्र आहे का शत्रू आहे भावाला तू नाही मित्रच आहे. अरे मग असं कोणी करेल का सांग बरं काय हा? केलंय मी? अरे तो कुशाल तो मा बायकोला दारू पाजली हा अय बाबूराव, हे चांगलं वाटत आहे का हे दारू आहे का मला सांग तर? काय दारू अरे एका दारू इकडे इकडे काय पडेल ती पहिल्यापासून पडलेली आहे. इकडे काय लोक बची येतं जाते इकडे असे रस्त्यावर बाटल्या टाकतील का हे अमृत आहे. हा, अमृत. फेक येते का बाजूला भाऊजी हा? थोडस द्या. अरे शांत बसता येडा अरे काय करू राहिली ए काय पाहिलं निघ बरं तू निघ बरं येतो मी. त्याला एवढा नालायक असेल तू मला नव्हतं माहिती गंग्या. काढच्या सोडाय त्याला बस गंगे. ए शाते गंगे. अरे स्वाट जाय रे बाबा काय डोक्याला तास झाला येता हे मला रात्रभर सांभाळावं लागेल हा अय गंगे गेला. ए तो डोक्यात फरक पडला काही हा माणूस काय बोलत ते कळत नाही तुला तू कोण आहे? तू कोण आहे म्हणजे कोण आहे तू? तू घरी चाल तुला घरी दाखवतो कोणाच्या तू घरी? घरी चाल भावाला कोणाच्या घरी? आपल्या घरी चल आपलं कुठं घर? आपल्या घर कुठे पाहिजे शांती येणार करू का उठ जरा मला झोप. तू पिली किती मला सांग कोण? किती पिली तू मी काहीच पेले नाही. हा मला काहीच झालं नाही. हा ना म्हणजे मी त्या बास करणार सगळं गेलं तर गुन्हा झाला बा मला सोड. सोड. सोड नाही उठ पाहिजे चाल घरी चाल उठ मला जायचंय. उठ मला गंग्या संग जायचंय. तुला दाखवतो घरी चाल उठ घरी चाल नाही अरे उठता नाही यायचं मला. ए शांती बाय मारल्या हा उठ लवकर उठ लवकर मला उचलून घे. हा उचलतो उठ लवकर आलो टाक असा टाक शांती आईला अय, सोड सोड मला. हा अरे तू पडशील खाली शांती आईला कुणं आबुदे आले तुला त्या गांग्या काही ना आता ना त्याचे दोस्ती ठेवणार नाही मी आता त्या आईला इतका नालायक माणूस नाही अरे तिकडं कपडे घाण कर वकेल इकडे तू सरक तिकडे कोण? कोण आहे? कागदा होय उठ मला झोपायचंय. नाही घरी चाल बघा हवानं दारू लागेल तुला उठ चाल घरी चाल उठ कोणाच्या घरी? तू चाल का आपल्या घरी हा थांब दम काढ थांब हा असा टाक तुम्ही कोण आहे? तू चाल तुला घरी गेल्या कोण आहे चाल नाव सांगा ना. अरे तो नवरा आहे नवरा? हा कोणता नवरा? बाबूराव बाब्या. हा बाब्या तू इकडं काला आला? हा जग मारायला आलो हाय. तू इकडं काशी कराय काला आला? हा. कशी करायला आलो ना तो गंगे आहे ना, हा तो मला चांगलं अमृत पाहिजे होता. हा काय तू इकडं काला आला काशी हे अमृत आहे का आता हा. हा हे अमृत जावाला हा. हा तू जा निघ. चाल घरी चाल गपची लाव.
मला गंग्या संग जायचंय. गांग्या गांग्या कोण धावाला मला तो हॉटेलला नेणार आहे. काला मला पार्टी देणार आहे तो. तुला आहे ना तू चाल आता गपचूप चल. मला तो तू चल आता नाही वहिनी ए, तुम्हाला मी पार्टी देतो. चाल गपचूप चाल नीट चाल घरी चाल तुला घरी देतो पार्टी चाल मी चाल लवकर नको सोड सोड मला सोड. अरे पण शांत नीट चाला तुला आता घरात गेल्यावर दाखवतो